तर हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आज आहे सोमवार। तर सगळ्यात प्रथम तुम्हा सर्वांना शुभ सोमवार आणि ओम नमः शिवाय। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मंदिरापासून केली आहे मी, कारण की आमचं जे मंदिर आहे ते ऋषिकेश्वर मंदिर या नावाने ओळखलं जाते आणि तेच नाव पडलेलं आहे। तर आजची सकाळची पूजा वगैरे झाली आहे, सकाळ सकाळ मस्तपैकी मंदिर वगैरे धुवून झाले, सगळं झालंय। आणि खिडकी बसवायला एक दोन दादा आले होते की भरपूर दिवसाचं चाललं होतं, खिडकीच राहिली होती मंदिराची। तर ती येऊन बसून गेलेत पहा, मस्तपैकी नेटमध्ये अशी बसवली त्यांनी। तर खिडकी तर छान बसवली। तर त्याच्यानंतर मग हा दरवाजा। तर खिडकी बसवायचं म्हणजे आता बाकीचं सगळं काम तर मंदिराचं झालंच होतं, फक्त खिडकीचाच प्रश्न राहिला होता। तर तिथनं एवढ्या चिमण्या यायच्या ना, त्या चिमण्यांनी अक्षरशः एवढं पीओपी खराब करून टाकलंय, तुम्हाला दाखवते मी। हे पहा, अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण पीओपी खोललंय, सगळं ढिल्ल्या केल्यात वायरी आणि अशा पद्धतीने घरटे बनवून टाकलेत त्याच्या आतमध्ये, आणि ह्या खिडकीतूनच येत होत्या त्या। तर एक जस्ट 5 मिनिटं झाले, ते काका गेलेत दोन्ही, ती जी खिडकी बसवायला आलते ते। तर खिडकी बसून गेले, तर मग त्याच्यानंतर मग मी तेच पाहिलं, आपण आलते कारण पूजा करून तर सकाळीच गेले होते। तर त्यांना मी काय म्हटलं की हा जो दरवाजा आहे ना, तर इथं सुद्धा नेट बसवायला लावली मी त्यांना। कारण की काय आहे की आता भरपूर दिवसाचे त्यांचं म्हणजे घरटे तिथं बनलेले आहेत, म्हणजे एक 1.5-2 महिन्यापासून त्यांनी तिथं छान असे घरटे बनवलेत, पिल्लं पण घातलेत। कारण की रोज मी मंदिरात पूजा करायला आली की पिल्लं खाली पडतात, एक दिवसाड असे पडलेले दिसतात। तर त्याच्यामुळं मग म्हणलं की तिकडनं जर त्यांचा रस्ता आता बंद केलाय म्हटल्यानंतर त्या इकडनं 100% जाणार म्हणजे जाणार। आणि इतकं मंदिर खराब करत होत्या ना त्या, की म्हणजे डेली सफाईला म्हणजे जास्त टाइम लागायचा मला। त्याच्यामुळं मग आता त्यांना सांगितलंय की उद्या परवा येऊन इथं पण नेट बसून टाका। तर एका पडची नेट बसवली की मग मंदिर एकदम साफ सुथरा आणि स्वच्छ राहील। तर हे पाम ट्री ना एक्स्ट्रा होते, जे टाकीवर आम्ही ठेवले होते तिकडं, तर मग तिकडं वरती उन्हाने खराब व्हायला लागले, त्याच्यामुळे मग मी इकडं आणून ठेवले, त्याच्यामुळे मंदिराची शोभा अजूनच वाढली आहे। तर आणि इकडे जी टाकी जी ठेवलेली, सध्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यामुळे मग टाकी इथं ठेवली ना, तर याच्यामध्ये टँकर जसा एंट्री आत येतो, गेटच्या आत जसा एंट्री करतो ना, तशी ही टाकी पूर्ण मी भरून ठेवत असते। आणि मग देवाला पाणी होतं पूर्ण मंदिर धुण्यासाठी वगैरे। तर मग आता जाते घरी, कारण की त्या दादांना सरबत वगैरे घेऊन आले होते। तर आता ते गेलेत, आता उद्या येतील, मग पाहू आता नेट बसवल्यावर चांगलंच वाटेल। तर ताईचं चाललेलं इकडे साबुदाण्याची खिचडी परतवायचं काम। सोमवारी कसं आहे की आम्हाला तिघांनाही उपवास असतो, ताईला, मला आणि दाजींना। तर हे तर तिकडे आहेत, त्याच्यामुळे यांना तिथं उपवास धरणं पॉसिबल होत नाही। ते मला म्हणत होते मी पण धरतो, मला एक आठवण करून देत जा, पण मग मी म्हटलं नका धरू, तुम्ही ज्यावेळेस रिटायर होऊन घरी येतात त्यावेळेस म्हटलं तिथून पुढनं धरा। कारण की तिथं मग ड्युटीवर उभं राहायचं म्हटल्यावर मग थोडंफार उपवास म्हटल्यावर काहीतरी खाल्लं पिल्लं गेलंच पाहिजे। मग आणि तिथं उपवासाचे पदार्थ कोण करून देणार, स्पेशल कुठनं आणायचे? मग त्याच्यापेक्षा म्हणलं तुम्ही नका धरू, आता सध्या आम्ही धरतोय ना, कुणी जरी धरलं तरी एकच आहे। तर आता नाश्ता वगैरे म्हणजे उपवासाला आता प्रसाद मंदिरामध्ये थोडासा ठेवतो। ड्युटी संपली का संध्याकाळची ड्युटी म्हणते बंदर किती आता पप्पा आज बंदर घेऊन येणार आहेत, बंदर पप्पा येणार आहेत ना। तर मग चला, जसं की काल सगळ्यांनाच माहिती होतं की आम्ही शॉपिंगला गेलो होतो, घरामध्ये काही डेकोरेटिव्ह आयटम आणण्यासाठी, घर सजवण्यासाठी। तर काय काय शॉपिंग केली ती तुमच्याशी आज शेअर करतोय, कारण बऱ्याच ताई म्हणजे वाट पाहत असतील की नेमकं काय आणले ताईंनी, आणि पहिले दाखवतो। आणि काल एक सबस्क्रायबर ताई सुद्धा मार्केटमध्ये, म्हणजे मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर कोणी ना कोणी मिळताच, ओळखतातच। तर कोमलताई नाव होतं त्यांचं, तर काल त्या आम्हाला मिळाल्या, खूप छान वाटलं त्यांना भेटून ताई खरंच। आणि 1-2 मिनिटं त्यांच्याशी आम्ही गप्पा पण मारल्या, आणि भरपूर लेट झालं घरी येता येता आम्हाला। रुद्रला घेऊस तर चांगले मला 11 वाजले होते ना घरी पर्यंत। आणि जसं की आणायला गेलो होतो एक, पण घेतलं दुसरंच। जी वस्तू आणायला गेलतो ती तिथे गेलो, प्लॅन चेंज झाला। जे आम्ही ते रबर ट्री मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना, ते आणायला गेलतो आम्ही। जे स्टेअर आहेत ना या पायऱ्या, त्याच्यावरती कोपऱ्यात ठेवायला, पण हे म्हटले की ते जाता येता रस्त्यामध्ये येईल आणि मुलं सारखं पाडतील, ते खराब होईल, थोडीशी त्याने स्पेस जास्त गुतल, त्याच्यामुळे मग तो ट्री आम्ही कॅन्सल केला। आणि मग दुसरे छोटे मोठे आयटम घेऊन आलो। आणि एक लॉन साठी वॉटर फाउंटन पण घ्यायचं होतं, तिथं पाहिले आम्ही 2-3 प्रकारचे होते, पण असं वाटलं पुण्याला जास्त बेटर मिळू शकतं, जास्त व्हरायटी पाहायला मिळेल।
म्हणून आम्ही घेतलं नाही. कमेंट्स आली की ताई वॉटर फाउंटन तुम्ही ते छान होतं, घ्यायला पाहिजे होतं, त्याच्यातून धूर पण येत होता किंवा धुराचं काय नाही, ते असं काय नाही. प्रत्येकाच्यातून आपल्याला ठेवायचं असलं तर ते येतं. धुराचं काही इतकं हे नाही, पण अशा वस्तू खूप महाग मिळतात आणि ते एकदाच होतात. छोटी मोठी दुसरी काय शॉपिंग केली ते दाखवतो. तर सगळ्यात अगोदर जसं की काल व्हिडिओ मध्ये पाहिलंच असेल, शॉप मध्ये 2च होत्या. तर हे म्हटले तुमच्या 100K आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला दोघींना ह्या 2 डॉल गिफ्ट, लहान मुलींसारख्या आम्हाला 2 खूप क्यूट आहे ह्या. खरंच खूप छान आहे. मला ही स्पेशल खूप आवडली होती. हे बघा याच्या हातामध्ये मेंढरू आहे, हातामध्ये मेंढराचा पिल्लू आणि ते घेऊन उभी आहे. म्हणजे ती जसं की डिस्प्ले लावलेली होती ना, तर माझ्या डोक्यात चाललंच होतं की ही छान आहे, एक आपण घेऊयात. तर तोपर्यंत मी अगोदर आम्ही सिलेक्ट करत होतो काय घ्यायचं काय, ते ठरलं नव्हतं. त्याआधी त्यांनी लगेच दोन्ही काढल्या आणि म्हटले दोघींना 2 घ्या गिफ्ट ह्या. 100K सबस्क्रायबर झाल्याबद्दल तुम्हाला हे गिफ्ट. तर खूप क्यूट आहेत ह्या डॉल, खूप सुंदर आहेत. तर हे पहा 2 सख्या बहिणी, सख्या जावा. जस्ट जोक. तर दोन्ही पण खूप सुंदर आहे आणि प्राइस 1080 एका डॉलची. तर त्यांनी 10% डिस्काउंट दिलेला आहे. तर त्यानंतर पुढचा आपला आहे तर हे जे लकी स्टोनचं एक आहे घरामध्ये लावलेलं, हो शुभ असतं आणि खूप सुंदर आहे. हे कलर कॉम्बिनेशन पण छान होतं. हे स्पेशली दाजींना मला खूप आवडलं. लावल्यावरती तिथं त्यांनी असंच ग्लास वरतीच लावलेलं होतं. नाही इथंच तर त्यांनीच त्यांच्या शॉपमध्ये डिस्प्लेला लावला होता हा कलर. आणि हे आम्ही का घेतलं, जी आमची ही मधली ग्लास आहे तिथं लावण्यासाठी, जसं की ट्रान्सपरंट बाहेरनं पण हे छान दिसणार आणि आतनं पण. तर लकी स्टोन जे म्हणतात ते लकी स्टोन याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे याची प्राइस थोडीशी जास्त आहे. हो, इथं त्यांनी दिलेली आहे गोल सर्कल मध्ये एक ट्री दिलाय, एक ट्री बनवलाय तारीचा आणि त्याच्यामध्ये लकी स्टोन, याच्यामध्ये ते लकी स्टोन दिलेत त्यांनी असे. तर छान वाटतंय ते. फक्त फेदरची इतकी प्राइस कशी, तर हे बसलेले आहे 750 रुपयाला. घेताना मला पण प्रश्न पडला होता की फक्त फेदरच आहेत त्याच्यामध्ये आणि नॉर्मल मनी आहे, तर मग इतकी प्राइस कशी काय. मग मी त्यांना विचारलं की प्राइस थोडीशी हाय वाटते, याच्यामध्ये काय इतकं, फक्त फेदर आहे, त्यांना फक्त कलर केलेला आहे. तर ते म्हटले नाही ताई, याच्यामध्ये हे स्टोन आहेत हे स्टोन खूप कॉस्टली असतात, हे महाग असतात. हे जे लावलेले आहेत हे जे दिसत आहेत तुम्हाला मनी, हे सगळे लकी स्टोन असतात, घरामध्ये लावलेले ते शुभ असतात, त्याच्यामुळे याची रेट थोडीशी जास्त आहे. बाकी हे जे मटेरियल आहे याची काहीच व्हॅल्यू नाही. 720 रुपयाला, हा सॉरी 720 रुपयाला दिलेलं आहे हे. तर आता हे ज्यावेळेस लावू त्यावेळेस तुम्ही पाहतालच की कसं दिसेल ते. त्यानंतर पहा हा एक क्यूट असा पॉट आहे जो की काहीतरी थोडासा युनिक आहे. मस्त असे यामध्ये फ्लावर्स आहेत, कमळाची पानं, खालचा पॉट पण सुंदरच आहे, खूप छान आहे. हा जवळून दाखवते. हे पहा इथं अशी छान अशी हरळ वगैरे दिलेली आहे, ग्रास, आणि काहीतरी युनिक आहे, वेगळं आहे कायमच्या पेक्षा. याची प्राइस आहे 640 रुपये. याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी होत्या, म्हणजे वेगळे वेगळे फ्लावर्स होते याच्यामध्ये, छोटे वगैरे बरेच होते. पण ह्यांना हे आवडलं. हे म्हटले की हेच थोडंसं काहीतरी युनिक वाटतंय कमळाच्या फुलाचं, बाकी नॉर्मल जी फुलं असतात त्याचे तर असतात. आणि जे शॉपिंग करायला तुमच्या बरोबर येतात सगळ्या ताई म्हणतात, तर हो शॉपिंग करायचं कुठं, आमच्या दोघींबरोबर शॉपिंगला न थकणारा व्यक्ती म्हणजे फक्त हे. दुसरी माझी बहीण, माझी मम्मी, कोणालाही चल म्हणलं ते डायरेक्ट असे हात जोडतात. त्यानंतर आम्हाला चक्करीत तुमच्या बरोबर गेल्यावर तुम्ही खूप फिरता. मेन म्हणजे काय माहिती का, म्हणजे इंटरेस्ट पाहिजे माणसाला कोणत्याही गोष्टींना. हा बाबा हे आपल्यासाठी घ्यायचे, आपल्या घरासाठी घ्यायचे, पैसे द्यायचे आपल्याला. हा, तर हे गोष्टी कधीतरी म्हणजे हे घेऊन चाललं ना की मग कंटाळा येत नाही. कॉम्प्रोमाइज करून खरेदी करण्यात काय अर्थ नसते. आमच्या दोघींची अशी एक सवय आहे की एका गोष्टीसाठी आम्ही 4 दुकानं पालथे घालतो. मग 4 दुकानं पालथे घातले की कुठेतरी बसायचं, छान असा नाश्ता वगैरे करायचा, लस्सी प्यायची आणि मग विचार करायचा नाही तिथलंच चांगलं होतं, पुन्हा त्या दुकानात जायचं. अशी एक बॅड सवय आम्हाला आहे, घाणेरडी सवय. अशी माझी मम्मी म्हणती की ही सवय तुमची अजिबात चांगली नाही, ती मोडून टाका. कवरा हिंडता मम्मी म्हणते, मम्मीची भाषा अशी, कवरा हिंडत बसता बाजारामध्ये तुम्ही, कवर एवढा वेळ हिंडावा का. काही यायचं पटकन एका दुकानातून किती दुकानं बघायची मग ती वस्तू घ्यायची. आणि त्याच कारणाने आम्ही ध्रुवला मम्मीकडे सोडून जात असतो, कारण त्याच्यामुळे आमचं फिरणं होत नाही. फक्त हे आमच्या बरोबर फिरायला कंटाळत नाही. तर आपण जर म्हणलं नाही ह्या दुकानात चांगलं नाही आहे, त्यांच्याकडे पण इतके म्हणजे पेशन्स भरपूर आहेत, पण आपण जर 8-10 दुकानं म्हणले तर ते पण चिडतात. 2-3 दुकानं त्यांचंच थोडंसं मूड बघून म्हणावं लागतं, हा ठीक आहे इथल्या दुकानात, पण त्यांना धरून आम्हाला चालावं लागतं, मूड पाहून, त्यांची पेशन्स पाहून. आणि आमची जर असली ना सुट्टी त्यांना म्हणलं चला, ते म्हणतात नको रे बाबा मी येत नाही, तुम्ही लागलं तर पोरं माझ्याकडे ठेवा तुम्ही आणि निवांत जा, निवांत या असं म्हणते, पण ते कधीच येत नाही. ते नाही येत, हे येतात, यांना खूप आवड आहे. यातले ना हे जे गांधीजीची 3 बंदर घरामध्ये ठेवलेले शुभ असतात असं म्हणतात, त्यातले छोटे छोटे स्टॅच्यू आमच्याकडे अगोदर होते बरेचसे. एक गिफ्ट आलेले आणि एक मी मेशोवरनं एक सेट मागवला होता. सध्या मी तो किचनच्या विंडोमध्ये ठेवलेला आहे. तर खूप हेवी आहेत, जड आहेत आणि खूप क्यूट आहेत दिसायला, म्हणजे खूप भारी येतं बघा. 3 आहेत हे,
2 होते आपल्याकडे. पहिले इथं एक हॉल मध्ये ठेवलेलं आहे आणि एक किचन. नाही, एक ते प्लांट वर आहे, म्हणजे एक प्लांट हे मी दाखवते 1 मिनिट. तर हे बघा, अगोदरचा असा होता, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, आणि हे चौथ्याचं मला वाटतं तिकडचा एक्सचेंज झालाय. तर हे असे रिटर्न त्यांनी परत तोच दिला, तर त्यातलेच आम्ही पुन्हा आणलेत. हे 3 सेट हा आम्हाला 1,500 रुपये मध्ये बसलाय. 1540 रुपये मध्ये. तिन्ही पण. हा, तिन्ही पण. तर असे काही म्हणजे संकेत देणाऱ्या काही घरामध्ये असे काही शोपीस असले ना की छान वाटते, एनर्जी येते पॉझिटिव्ह. तर हे पहा, जवळून दाखवते. हे पहा, तिन्ही पण किती सुंदर दिसतात बघा. यांच्याकडे पाहिल्यानंतर सकाळ सकाळ थोडस आपल्याला एक एनर्जीच येऊन जाते. असे काही आपल्या घरामध्ये शोपीस असले ना. तर त्यानंतरचा आहे हा सुंदर असा पॉट. तर काय आहे ना, ह्या असं आता तुम्ही म्हणता आता ह्या सगळ्या वस्तू घ्यायला थोडंसं बजेट लागतं. हो, ह्या सगळ्या वस्तू घ्यायला थोड्या चांगल्या घ्यायच्या ना तर थोडंसं बजेट लागतं. पण आपण लेडीजला शक्यतो सवय असते दर महिन्याला शॉपिंग करायची. तर मग खरं सांगू, आम्हाला सोनं वगैरे ह्या असल्या गोष्टीत अजिबात दोघींना पण इंटरेस्ट नाहीये. की काही काहींचं असतं की सोन्यामध्ये म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची भरपूर होते. आपल्याला म्हणजे कधी पुढं आपल्या खराब वेळामध्ये सोनं आपल्याला भरपूर म्हणजे एक ती इन्व्हेस्टमेंटच आहे, कामी येतं. पण आमच्या दोघींना त्या गोष्टीमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही. असं की आम्हाला असं वाटतं घर कसं डेकोरेट करावं, घरात वेगळी वेगळी भांडी, घरातल्या वस्तू, आमची जी पण काही सेव्हिंग असते किंवा आमच्या सेल्फचे जे पैसे असतात त्याचं आम्ही काही ना काही असं वेगळं घेत असतो घर डेकोरेट करण्यासाठी. आम्हाला फार आवडतं ते. आणि आम्ही आता ठरवलंय की दर महिन्याला काही ना काही घरामध्ये एक वस्तू घ्यायची. तर असं काहीतरी म्हणजे अशा काही वस्तू सपोज आता घरामध्ये बुद्धाचं स्टॅच्यू, आदियोगीची स्टॅच्यू हे ठेवलेलं खरंच खूप चांगलं असतं. आपल्या घरामध्ये एखाद्या कॉर्नरला बुद्धाचं स्टॅच्यू पहा, शांततेचं प्रतीक आहे बुद्धाची मूर्ती. तर एक ते ठेवलं ना आपल्याला पाहिल्यानंतरच ते थोडंसं असं पीसफुल माइंड, शांतता घरामध्ये वातावरण होतं माइंड मध्ये. आपल्याला वाटतं की काही नाही एक स्टॅच्यू आहे आणि त्याच्याकडे बघितल्यावर काय. पण खरंच तुम्ही ठेवून बघा, अशा काही वस्तू आहेत ना की त्याने घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. तर हे पहा, हा असा छान पॉट आहे. त्यांनी पॉट वेगळा दिलता आणि हे जे पानं आहेत हे वेगळे दिलते. जंगल विलामध्ये बरेच सगळेच झाडं ओरिजिनल आहेत. तुम्ही म्हणता हे कशाला आणलं तुम्ही डुप्लिकेट, पण एक आवडलं म्हणून घेतलं. तर हे पहा, असं होतं. हे आपल्याला जितकं अजून पांगवायचं तितकं पांगू शकतो. आणि हे 1150 रुपयाला हे दिले त्यांनी आम्हाला. खरंच खूप छान आहे. आम्ही थोडासा वेगळा पॉट पाहत होतो खालच्या साईडनी, फक्त जसं की वरती हे. पण जे पॉट आम्हाला चॉईस होत होते त्याच्या आतमध्ये ह्याचा जो बेस होता तो बसत नव्हता. आता ज्यावेळेस कारण पॉट थोडासा मला हे वाटतं चीप वाटतं है ना, किंवा मग एखाद्या व्हाईट कलरच्या कुंडीमध्ये ठेवलं ना त्याच्यामध्ये स्टोन वगैरे वरती टाकले आपण कलरफुल, तर ते सुद्धा छान वाटेल. ठीक आहे, चला हे पानांवर चॉईस करून आम्ही घेतले. खाली तर आपली चॉईस आहे, आपण कायचं पण डेकोरेशन करू शकतो. व्हाईट कुंडीमध्ये थोडंसं असं हे टाकून वरती स्टोन जरी टाकले, थर्मोकॉल देऊन मध्ये हे फक्त खोसायचं आणि वरनं स्टोन टाकले तरी पण ते छान दिसणार आहे. आताच पहा स्वातीच्या साईडला छान दिसतंय की नाही. आणि खरंच असं म्हणजे जोपर्यंत त्याला हात नाही लावत ना तोपर्यंत ते बिलकुल वाटत नाही की ते आर्टिफिशियल आहे. खरंच खूप. पहा, झाडाच्या पानाची क्वालिटी एकदा जवळून दाखवते जेणेकरून लक्षात येईल. 2 कलरचा इफेक्ट त्याला दिलेला आहे असा, जसं की झाडांवर नाही का असं थंडीच्या दिवसात पानावरती पडल्यानंतर पहा थोडासा असा शेड येतो, तसं त्यांनी दिलेलं आहे. एकदम ओरिजिनल फील येते जस्ट पाहिल्यानंतर. तर हे पहा, पुढचे आहेत आपले हॅपी मॅन. यांना कोण नाही ओळखत, हे प्रत्येकाच्या घरामध्ये, शॉपमध्ये सगळ्यांच्याच असतं. दुकानामध्ये पण पहा बऱ्याचशा काउंटरवरच यांना ठेवलेलं असतं. असं बरंचसं काय 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 आहे. आमच्याकडे अगोदर पण 2 हॅपी मॅन आहेत. एक ताई होती, ताईकडे होता तिकडे उडीसाला, आणि एक माझ्याकडे होता छोटा. म्हणजे आता सध्या 2 आहेत, पण दोन्ही पण आम्ही शोपीस नाही तिकडे की 3 येतं किचन मध्ये. 3 येतं आणि आमच्यामध्ये तो तुटला. तर हे पहा, हा सोलर वरती आहे, लाईट वरती. जसं की त्याच्यावरती लाईटचं रिफ्लेक्ट पडलं ना की ते असं म्हणजे पैसे येऊ द्या असं म्हणतात ते. असं त्याची तर इथं जे आहे ना ही पट्टी ब्लॅक कलरची, तर इथनं ते सोलरचं म्हणजे लाईट खेचण्याचं काम करतंय. तर त्यानंतर आहे हे पहा, पावसाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये कुबट असा चिवट वास येतो, थोडासा बुरशी लागल्यागत. घरामध्ये कुणी गेस्ट वगैरे दरवाजा बंद ठेवल्याच्या नंतर एकदम उघडल्यानंतर कधी कधी एकदम असा गप्पा येतो. पावसाळ्यात प्रत्येकाच्याच घरात येतो. आपण किती परफ्यूम, अगरबत्ती, रूम फ्रेशनर असे तेवढ्या पुरतं लावलं तर. पण हे पहा खूप छान आहे. रूम फ्रेशनरचाच एक प्रकार आहे, लाईट वरती आहे. तर हे एक मिनी आपलं ह्युमिडिफायडर आहे. याच्यामध्ये हे अशा प्रकारचे हे दिलेले आहेत. परफ्यूम आहेत हे छोटे छोटे, तर हे पाण्यात मिक्स करूनच टाकायचे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये ते 1 ते 2 ड्रॉप टाकायचा आणि लाईट वरती जोडून द्यायचं. हे असं म्हणजे 2-2, 3-3 सेकंदाला एअर सोडतं, एकदम सेंटेड. तर घरामध्ये सगळा आपला एरिया फ्रेश राहतो. याची 615 रुपये प्राइस आहे आणि याची 660 रुपये प्राइस आहे. हे अशा पद्धतीने ओपन केलं जातं. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं अर्ध्या लेवलला, 1 ड्रॉप जो सेंट आहे त्याचा टाकायचा. हे लावून घ्यायचं जस्ट. इथं हा प्लग दिलेला आहे आणि जे मोबाईलचे आपले जे चार्ज असतात ते सिंपल खोसून द्यायचं.
2-3 सेकंदा मिळून इथनं मस्त अशी फ्रेश अशी एअर निघते घरामध्ये, छान असं म्हणजे फ्रेश वाटतं याच्या वासाने. तर आम्ही जेव्हा आता लावू हे त्यावेळेस तुम्हाला दाखवूच कशा पद्धतीचं आहे ते. त्यानंतर पहा, जिकडे माझे पाय गेल्याशिवाय राहत नाहीत ते म्हणजे इयरिंग्स. तर हे 2 इयरिंग्स घेतलेले आहेत. तर हा कलर थोडासा वाटला युनिक आणि साडीवरती एका मॅच सुद्धा होतील छानपैकी, म्हणून हे झुमके घेतले. 100 रुपयाला घेतले फक्त, आणि हे 50 रुपयाला. कुठल्याही वेस्टर्न ड्रेसवरती किंवा जीन्सवरती म्हणा हे पण छान दिसणार आहेत. तर 2 मध्येच मन आवरलं, कारण स्वाती मॅडम मला ओढायला शेजारी तयारच होत्या. तर आता ही होती आमची घरासाठी म्हणजे डेकोरेटिव्ह आयटम जे घेतले आम्ही घरासाठी ते. तर आता याच्यावर भरपूर ताई यांचं मत असं ना असं की ताई तुम्ही भरपूर शॉपिंग करता आणि आमचे व्हिडिओ रिलेटिव्ह पण आमचे भरपूर बघतात, तर ते सुद्धा म्हणतात की तुम्ही शॉपिंग खूप करता. तर मला हे म्हणायचंय की आमच्या दोघींचं असं मत आहे, दाजींचं पण तसंच मत आहे आणि आमच्या ह्यांचं पण म्हणजे आमच्या घरातील सगळ्या मेंबरचं असं मत आहे की आपण जे कमवतोय ते कशासाठी कमवतोय. म्हणजे आपलं जे घर असतं, आपले मुलं म्हणजे आपलं घर दार मुलं बाळ हेच आपलं काही स्वर्ग आहे सगळं मिळून. आपण कमवतोय हे सगळं घरासाठी, दारासाठी आणि मुलांसाठी. तर अशी काही खरेदी स्पेशल घरासाठी हे करतोय म्हणलं हे सगळं आपलंच आहे आणि त्याच्यामुळे करतोय आम्ही की आम्हाला म्हणजे छान वाटलं पाहिजे एक आपलं घर आपलं. तरी अजून आपण जास्तीत जास्त सुंदर कसं करू शकतो त्याच्याच प्रयत्नामध्ये आम्ही असतो. आणि असं नाही की जरुरी मार्केटमधूनच घ्यावं, आपण होममेड हाताने आपल्या हाताने सुद्धा बनवून काही कमी खर्चामध्ये लो बजेट टाकावापासून टिकावं असं बरंच काय आजकाल कुठेही कुणाला शिकण्याची जरूरत नाही राहिली. युट्यूबवर सगळं काही मिळतंय, बघून तुम्ही करू शकता. आता तर आपण वळूयात पुढच्या शॉपिंगकडे. तर पुढची शॉपिंग मेन आपली सगळी देवांच्या साहित्याची होती. जसं की एवढे सगळे आमच्या देवाऱ्यामध्ये देव कमी होते तर ते घेतले. तर आता जसं की कालच्या व्हिडिओमध्ये बजरंगबलीच्या मूर्तीबद्दल तुमच्या बऱ्याचशा कमेंट्स आल्या, तर त्याचं सुद्धा उत्तर देणार आहोत आम्ही. देवाऱ्यामध्ये बजरंगबलीची मूर्ती असावी किंवा नसावी, तर त्याच्या रिलेटेड सुद्धा आपण पुढे बोलूयात. तर अगोदर काय काय आणलंय ते दाखवतो. आम्ही हे घेतलं, एक छोटीशी वाटी घेतली. तर अगोदरच्या स्टीलच्या होत्या आमच्याकडं, पण म्हटलं खडीसागर नैवेद्य वगैरे ठेवायला छान आहे. त्याच्यानंतर हा तांब्या आणि लोटा, तर हाही होता अगोदर, पण हा जो लोटा आहे ना तो ध्रुवने आमच्या हरवून टाकला कुठंतरी. त्याला खूप नाद आहे, देवाऱ्यामध्ये जाऊन काही ना काही वस्तू घेत असतो, पण आता जसं समजायला लागलं तसं त्याचं प्रमाण तिथं जायचं कमी झालंय. पण मग म्हणलं नुसतं लोटा तरी कसं घ्यावा. मग त्याच्यानंतर ही एक प्लेट घेतली, ही सुद्धा अशीच नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी. किंवा मग म्हणलं श्रीयंत्र जे आहे ते याच्यामध्ये आपली जे कुमकुम अर्चन वगैरे करावं लागतं, तर ही प्लेट छानच आहे म्हणलं. तर मग याच्यामध्ये कुमकुम अर्चनचा अभिषेक केला तरीही चालेल. त्याच्यानंतर मग हा कासव, आणि कासवाखाली एक प्लेट घेतली. तर आता हे जे बिना नंबरचे कासव असतात तर ते आपण पाण्यामध्ये ठेवतो, आणि जे हे नंबरचे असतात तर हे आपल्याला तांदळामध्ये ठेवावं लागतं. तर हे पहा, सगळ्यात अगोदर बजरंगबलीची मूर्ती जे की आपली हनुमान आहेत त्यांची. त्याच्यानंतर हे श्रीयंत्र अगोदर तुम्हाला दाखवून घेते मी काय काय घेतलंय, आणि त्याच्यानंतर मग सांगते मी बजरंगबलीची मूर्ती घरामध्ये असू किंवा नसावा की. त्याच्यानंतर मग हे श्रीयंत्र आहे. त्याच्यानंतर गाय आणि वासरू. त्याच्यानंतर ही महालक्ष्मी मातेची आणि विष्णू भगवान या दोन्हींची मूर्ती आहे की दोन्हीही सोबत असलेलं घरात कधीही शुभ. कारण की ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची एक मनोभावे पूजा केली जाते त्या घरामध्ये म्हणजे माता लक्ष्मीची कृपा अखंड वास करते. आता कालच्या भरपूर कमेंट्स आल्या की ताई बजरंगबलीची किंवा हनुमानाची मूर्ती घरामध्ये नसावी. तर आता तुम्ही कमेंट्स तर करताय, पण मग त्याचं कारण पण सांगत जा ना की का नसावी हनुमानाची मूर्ती. ते पण एक प्रकारचे देवदेवताच आहेत ना, असं काय आहे शास्त्र. कारण आता शास्त्रामध्ये काही त्याच्याबद्दल लिहिलेलं नाहीये. जसं की तुमच्या कमेंट्स आल्या त्याच्यानंतर भरपूर आम्ही हे केलं, पण ही सगळी अफवा आहे. आणि कुठली मूर्ती नसावी ते पण पुढे साठी सांगन, पण असं काही कुठंच लिहिलेलं नाहीये की हनुमान बजरंगबलीची मूर्ती देवाऱ्यामध्ये नसावी. कारण बजरंगबली जे आहेत हनुमानजी ते संकटमोचन आहेत, हे सगळ्यांनाच माहिती. त्यांना आपण संकटमोचन हो, आणि त्यांचं नाव जरी ऐकलं ना तरी ही मनामधली सगळी भीती म्हणजे दूर पळून जाते. असे बजरंगबली आहेत आपले. कुणाचं ऐकून नसावं असावं हे ऐकून पूर्ण हे झालं, आणि त्यातली त्यात घेतली आम्ही. आणि तुमचे कमेंट्स एवढे यायला लागल्या. आम्ही दोघी पण म्हणजे मी ताईला म्हणलं, ताई मला म्हणते की आता काय करायचं, आपण तर आणलीये पण हे नसावं म्हणतात. मग आम्ही ब्राह्मण काकांना फोन केला की काका भरपूर जणांचं असं येतंय की नसावी घरामध्ये. तर नेमकं तुम्हीच सांगा म्हटलं आम्हाला, असावी की नसावी काय करू. तर नसेल ठेवत तर आम्ही माघारी देऊन टाकतो नाही का, परत करतो, मग सांगा. तर मग आता ब्राह्मण काका म्हटले की असं काहीही नाहीये, आपले जे बजरंगबली आहेत ती संकटमोचन आहेत.
त्यांचं नाव ऐकल्यावर सुद्धा सगळी मनातली भीती दूर जाते. पण घरामध्ये हनुमान चालिशा हनुमान स्तोत्र लावून देत असतो, मग ते का लावतो? म्हणजे हे सगळे रूल नियम हे असं नाही तसं नाही, हे माणसानेच घडवलेले आहेत. खरं महत्वाचे म्हणजे भक्ती आणि श्रद्धा, याला जास्त इम्पॉर्टन्स आहे. मनापासून केलेली देवाची सेवा हीच ईश्वर चरणी म्हणजे त्यांच्यापर्यंत जाते. आणि दुसरी एक गोष्ट की हनुमानांची मूर्ती देवाऱ्यात ठेवायला कशी हवी, तर स्वती कशी हवी सांग? तर आता हनुमानामध्ये बघा, कुणी म्हणतं फोटो नाही लावावा, मूर्ती नाही ठेवावा. आता ते फोटोचं काय आहे पहा, फोटोमध्ये बऱ्याच प्रकारचे टाईप्स आहेत की जशी हनुमानाची हाती पाडून म्हणजे तशा टाईपचा एक फोटो आहे. हनुमान पर्वत घेऊन पहा, आपला संजीवनीचा पर्वत घेऊन जे उडताना तसे फोटो नसावात. परत पुन्हा तुम्हाला सांगते की राक्षसाचा वध करणारे हनुमानजी नसावे. परत अजून जी लंका आपल्या हनुमानजींनी जी आपले जे हनुमान देवता आहेत त्यांनी जी लंका आपल्या शेपटीने जाळवली होती पहा, हे सगळ्यांनाच माहिती, रामायणामध्ये सगळ्यांनी पाहिलं असेल. तर ती लंका जाळताना सुद्धा तसा एक फोटो नसावा. तर फोटो किंवा मूर्ती घरामध्ये असावी कशी हे ब्राह्मण काकांनी डिटेल आम्हाला समजून सांगितलं आणि तशाच पद्धतीची मूर्ती आम्ही पहिलीच खरेदी केली. तर तुम्ही हे पहा, म्हणजे आम्हाला माहित नसताना पण आम्ही तशीच खरेदी केली. आशीर्वाद देताना पहा, इथं त्या आशीर्वाद देताना आणि पूर्ण एक शांत चित्तेने असे बसलेले एकदम अशा पद्धतीची मूर्ती तुम्ही घरामध्ये ठेवू शकता. याचं पूजन तुम्ही डेली करू शकता. तर हे कधी पण शुभच आहे. तर आता मेन म्हणजे काय झालं ना, युट्यूब हा प्लॅटफॉर्म असा झालाय ना की आता सगळेच युट्यूबवर व्हिडिओ बघतात. आणि मेन म्हणजे आता दुसऱ्याचा व्हिडिओ कुणाचा बघितला की यांनी ही श्रीयंत्र घेतले किंवा यांनी ही मूर्ती घेतली, यांनी सांगितलं की ही मूर्ती देवाऱ्यामध्ये नसावी किंवा यांनी सांगितलं हे असंच नका करू तसंच नका करू. आपण काय करतो, दुसऱ्याचं ऐकतो आणि मग तेच आपण तिसऱ्याला सांगतो आणि अशीच अफवा पसरत 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 ती इतकी पांगती ना की आता सगळ्या देवांची आपण पूजा करतो. आणि मग आता हनुमान देवतेनेच काय केलंय आपल्याला की देवाऱ्यामध्ये ठेवू नका ठेवू नका ठेवू नका अशी अफवा सगळीकडे पांगवली. तर ते काय असेल ते असो, आम्हाला तर ब्राह्मण काकांनी सांगितलं की असं काही नाहीये. लकीली काय झालं की घेताना आम्ही अशीच घेतली ही, जसे की आता सांगितलं कुठले कुठले प्रकार देवाऱ्यात ना म्हणजे ठेवावे असं त्यांनी सांगितलं. तर लकीली आमच्या घरी येताना पण हे आशीर्वाद देतानाच आले, बलकी असे एक पाय वरती करून असं उडताना पण होते हनुमानजी. पण आम्हाला गदा घेऊन असे उभे राहिलेले सुद्धा होते असे. आणि मेन मीन्स हे म्हणले की नको आशीर्वाद देतानाच घ्या, हेच छान वाटतात छोटे, म्हणून मग आम्ही हे घेतले. आणि मग ब्राह्मण काकांना पण फोटो पाठवला तर ते म्हणले नाही अजिबात नाही, खूप छान आहे, तुम्ही ठेवू शकता, पूजा करू शकता. आपल्या घरावर आलेले सगळे वाईट शक्ती वगैरे सगळं काही म्हणजे मूर्ती असल्याने चांगलं असतं. तर आता हे एवढे जे देव आणले आता याच्यावर पण तुमच्या लगेच कमेंट्स येतात की ताई अशा सोप्यावर तुम्ही का ठेवले आणि कसं काय. तर आता ज्यावेळेस देव घेतले तर त्याच्यानंतर लगेच आम्ही लाल वस्त्र सुद्धा घेतले आणि त्याच्यामध्ये ठेवून ते देव आणले. ज्यावेळेस आपली मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती त्यावेळेस पण ब्राह्मण काका म्हणले आपले की मूर्ती घरी आणल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण त्या मूर्तीवरती अभिषेक करतो आणि त्या पूजा करतो आणि ती मंदिरामध्ये आपण देवाऱ्यामध्ये स्थापित करतो, त्याच्यानंतरच ती मूर्तीमध्ये आपण जो अभिषेक करतो ना, त्या अभिषेक करता करता करण्याचा अर्थ म्हणजे काय की आपण मूर्तीमध्ये प्राण आणायचा प्रयत्न करतो, म्हणजे आपण प्राण आणतो, जीव आणतो. आणि त्याच्यानंतर ती मूर्ती ज्यावेळेस मंदिरामध्ये स्थापित होईल तिथनं पुढे आपण त्याची डेली पूजा करायची. आता फक्त ही एक वस्तू आहे असं ते पंडित काकांनी आम्हाला, खूप मोठे पंडित होते जे आमची पूजा करायला आले ते महादेवाची, ते आता फक्त ही एक नॉर्मल वस्तू आहे. ज्यावेळेस तिचा अभिषेक करून पूर्ण जे पण आपलं त्याच्यामध्ये आपण प्राण आणू ते तिथून त्याच्यानंतरच ती पुढे देव. आता सध्या फक्त ही एक वस्तू आहे, तर आता आम्ही याला अजून स्थापित केलेलं नाहीये. तर येत्या पौर्णिमेला आम्ही आता ही श्रीयंत्रेची स्थापना करणार आहोत, कारण की श्रीयंत्रेची स्थापना गुरुवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला करू शकतो आपण. तर मग आता पौर्णिमा बी आलीच आहे आणि मग आता त्यावेळेस आम्ही करू आणि तोपर्यंत आम्ही यांना तांदळात ठेवू. चला तर मग हा होता आमचा व्हिडिओ छोटासा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूत आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.